meeting is being recorded. फार्मास्युटिकल कॅल्क्युलेशनच जो आपण चॅप्टर बघितलं त्यामध्ये कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? एक प्रॉब्लेम बघा यामधील ॲलिगेशन मेथड वरील. My screen is visible? Yes, ma'am. ओके. एक एक्झाम्पल आहे बघा ॲलिगेशन मेथड वरचं. एक्झाम्पल बघा. What is the percentage strength of P by V means volume by volume of alcohol in a mixture of 3000 ml of 40% of volume by volume alcohol, 1000 ml of 60% of volume by volume alcohol and 1000 ml of 70% volume by volume alcohol. ओके. तर ह्यामध्ये बघा त्याचं कॉन्सन्ट्रेशन आफ्टर मिक्सिंग त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन तयार होते ते किती असणार आहे. ठीक आहे. ह्यामध्ये स्ट्रेंथ काढायचे आहे. हे जे 60%, 40%, 60% आणि 70% जेव्हा अल्कोहोल मिक्स होते आणि जेव्हा जे फायनल जे अल्कोहोलचं सोल्युशन तयार होईल तर त्याचं पर्सेंटेज किती असेल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असेल हे आपल्याला काढायचे. ओके. तर ह्यामध्ये बघा ओके हे यामध्ये बघा 0.4 इंटू 3000 ml. आता हे 0.4 कसं आलं, इथं काय दिले 40% दिले अल्कोहोल. 40% अल्कोहोल दिले. किती ml आहे ते 3000 ml आहे. 3000 ml जे अल्कोहोल आहे सोल्युशन त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 40%. ओके. तर 40% अल्कोहोल म्हणजे काय 40 ml अल्कोहोल असणार आणि ते डायल्यूट करायचंय वॉटरनी आणि 100 ml म्हणजे प्रिपेअर करायचं. ओके. 100 ml सोल्युशन 100 ml जेव्हा सोल्युशन आपण प्रिपेअर करतोय तर त्यामध्ये काय असणार 40 ml अल्कोहोल असणार, प्युअर अल्कोहोल असणार आणि ते डायल्यूट करायचंय 100 पर्यंत. ओके. तर ह्याचं कॉन्सन्ट्रेशन किती झालं 40%. असं किती तयार करायचं आपल्याला, किती आहे 3000 ml. ओके. तर 3000 ml प्रिपेअर करण्यासाठी किती लागेल 100 साठी 40 आहे. 100 ml प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला अल्कोहोल किती घ्यायला लागतंय 40. हे जे 40% अल्कोहोल प्रिपेअर करण्यासाठी 100 ml सोल्युशन जर करायचं असेल तर त्यात प्युअर अल्कोहोल किती असणार आहे 40 ml. तर 1 ml म्हणजे पर ml साठी आपल्याला काढायचं असेल तर कसं करायला लागणार, तिरकस गुणाकार करून त्याची क्वांटिटी किती येते 0.4 ml फॉर पर ml मीन्स 0.4 व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. ओके. अल्कोहोल. तर हे समजलं का तुम्हाला 0.4 कसं आलं की तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 40%. 40% म्हणजे काय तर 100 ml प्रिपेअर करण्यासाठी त्यात प्युअर अल्कोहोल किती आहे 40 ml. तर 100 ml प्रिपेअर करण्यासाठी जर 40 ml अल्कोहोल घेत असेल तर 1 ml
1 ml प्रिपेअर करण्यासाठी प्युअर अल्कोहोल किती हे लागेल. ओके, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन सेमच आहे बघा, 40%. हे कॉन्सन्ट्रेशन सेमच, फक्त आपण काय करतोय की त्याचं व्हॉल्यूम आहे ते कमी करतोय. 100 आहे त्याचं 10चं 1. कॉन्सन्ट्रेशन सेमच राहणार आहे, कारण ते त्या प्रोपोर्शन मध्ये आपण कमी करतोय. 100 ml घेत असेल तर त्याला किती आपण त्यात ऍड करतोय, 40 ml. आणि 1 ml करायचं असेल, 1 ml प्रिपेअर करायचं असेल सेम कॉन्सन्ट्रेशनचं 40%, तर 0.4 ml आपल्याला प्युअर अल्कोहोल घ्यायला लागेल. आणि ते डायल्यूट करायचे वॉटरनी. त्याचं किती व्हॉल्यूम होईपर्यंत, 1 ml व्हॉल्यूम होईपर्यंत. म्हणजे तुम्ही 0.4 ml प्युअर अल्कोहोल घेणार. ओके, आणि ते डायल्यूट करणार वॉटरनी, जेणेकरून त्याचं जे व्हॉल्यूम आहे, फायनल व्हॉल्यूम आहे ते 1 ml प्रिपेअर होणार. आणि हे जे सोल्युशन तयार झालं आहे, अल्कोहोलिक सोल्युशन तयार झालं आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे, 40%. ठीक आहे, 40% असणार आहे. सेम आता बघा, हे जे काढलंय ते 1 ml साठी काढलंय, 1 ml. मग आपण आपलं किती ml आहे, 3000 ml आहे. तर हे 1 ml चं, तर 3000 ml मध्ये किती असणार आहे, 1 ml मध्ये अल्कोहोल किती आहे, 0.4%. 40% साठी. तर असं किती आहे, 3000 ml आहे, तर त्यामध्ये अल्कोहोल किती असणार आहे, तिरकस गुणाकार करून त्याचं x ची किंमत काढली म्हणजे किती त्यामध्ये प्युअर अल्कोहोल असणार आहे. तर ते किती झालं, 1200. 1200 ml प्युअर अल्कोहोल. म्हणजे हे काय झालं, त्याचं 40% अल्कोहोल इन 3000 ml. सेम असंच हे 40% काढलंय आपण, तसं सेम 60% असणार. 40% साठी जर 0.4 येत असेल तर 60% साठी किती येणार, 0.6. सेम हीच प्रोसिजर. ओके, इथे फक्त 40 रिप्लेस करायचे 60 नी. सेम. आणि हे बघा, ह्याचं 60% जे आहे ते किती ml केलं, इथं 1000 ml आहे. ठीक आहे, तर ह्याचं किती येणार, 600. 600 त्याचे 600 ml अल्कोहोल असणार त्या 1000 ml मध्ये. तेव्हा ते काय होणार, 60% ते अल्कोहोल होणार. जसं 0.4 चं केलं, 0.6 चं 0 तसं सेम 0.7 चं असणार. हे कशासाठी असणार, 70%. म्हणजे तुमचं 1000 ml जर ते फायनल सोल्युशन असेल आणि 70% जर ते कॉन्सन्ट्रेशन असेल त्या सोल्युशनचं, तर त्यामध्ये अल्कोहोल किती असणार, प्युअर अल्कोहोल 700 ml. ओके, समजलं का हे कसं आलं, 0.4, 6, 0.7. Yes, ma'am. हॅलो, Yes, ma'am. समजलं. येस मॅम, समजलं. समजलं का, विचारलं ना, किती वेळ तुम्ही घेणार रिप्लाय करण्यासाठी. हा प्रॉब्लेम कोणी विचारला होता, हॅलो मॅम, मी विचारलं होतं. राजश्री शिंदे. हा मॅम. मी काय हे जे शिकवले ते तुम्हाला समजलं का. येस मॅम, समजलं. समजलं मॅम. ओके, तुमचा डाऊट क्लिअर झाला का, ते 0.4 कसं आलं. हा मॅम. सेम जसं 0.4 आलंय तसं 0.6 आपण काढलंय आणि 0.7. ओके, तर यामध्ये बघा, हे काय आहे, 1200, 600 आणि 700. हे काय आहे, प्युअर अल्कोहोलचा अमाऊंट आहे. ओके, म्हणजे 3000, 1000 आणि 1000 जे सोल्युशन प्रिपेअर केलंय त्यामध्ये एवढं
प्युअर अल्कोहोल असणार. म्हणजे 3000 जेव्हा तुम्ही अल्कोहोलिक सोल्युशन तयार कराल तर त्यामध्ये अल्कोहोल किती असणार 1200. 1000 प्रिपेअर केले जे त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 60%. त्यामध्ये अल्कोहोल प्युअर जे अल्कोहोल आहे ते 600 ml असणार. ओके, तसंच सेम आहे बघा. 1000 जेव्हा तुम्ही सोल्युशन तयार करताय त्याचं कॉन्सन्ट्रेशन 70% असेल तर त्यामध्ये प्युअर अल्कोहोल आहे ते 700 ml. एवढं त्यात प्युअर अल्कोहोल असणार आहे. आता जे तुम्ही फायनल जे सोल्युशन प्रिपेअर केले अल्कोहोलिक सोल्युशन आहे 3000 जे मिक्स केले करून. ओके, तर आपल्याला काय करायचंय पर्सेंटेज स्ट्रेंथ ऑफ व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम ऑफ अल्कोहोल काढायचंय. इथे प्रिपेअर कसं केलंय मिक्सिंग ऑफ हे जे 3000 1000 आणि जे दुसरे 1000 आहे ज्याचं कॉन्सन्ट्रेशन 40% 60% आणि 70% आहे हे मिक्स करून जे फायनल जे अल्कोहोलिक सोल्युशन होते तर त्याचं पर्सेंटेज आपल्याला काढायचं आहे. हे मिक्स केलं त्याचं व्हॉल्यूम किती झाले 5000 ml झाले. ओके, दिस इज द टोटल अमाउंट ऑफ अल्कोहोलिक सोल्युशन. जे अल्कोहोलिक सोल्युशन आहे तर ते किती झाले 5000 ml झाले. आणि हे जे आपण काढलं 3000 मध्ये किती आहे अल्कोहोलिक सोल्युशन 1000 आणि 1000 त्याची बेरीज करायची बघा ऍडिशन करायचे ते 1200 600 आणि 700 ते किती झालं 2500 ml झालं. हे काय आहे टोटल अमाउंट ऑफ अल्कोहोल इन सोल्युशन. जे अल्कोहोलिक सोल्युशन आपण प्रिपेअर केलंय 5000 त्यामध्ये जे प्युअर अमाउंट ऑफ अल्कोहोल आहे ते किती आहे 2500 ml आहे. जेव्हा 5000 अल्कोहोलिक सोल्युशन तुम्ही घेताय त्यात 2500 प्युअर अल्कोहोल आहे आणि जे राहिलेला पार्ट आहे तो काय आहे वॉटर आहे ज्याने ते डायल्यूट केलेलं आहे सोल्युशन. ओके, तर ह्यामध्ये बघा व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम आपण जे पर्सेंटेज काढणार होतो काल आपण बघितलं फॉर्म्युला पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम मध्ये काय आहे सोल्यूट डिवायडेड बाय सॉल्व्हंट. बरोबर ना. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय द व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट. सोल्यूट काय आहे यामध्ये काय आहे सोल्यूट अल्कोहोल आहे 25,000 ml. पण काय आहे ते 25,000 ml आहे ते काय आहे काय आहे हे स्लाइड वरती लिहिलेलं आहे तिथलं बघून तर वाचा. total amount of solution. काय आहे हे टोटल अमाउंट ऑफ अल्कोहोल. जे अल्कोहोलिक सोल्युशन आपण प्रिपेअर करतोय त्यामध्ये ऍक्च्युअली जे अल्कोहोल आहे ते किती ml आहे. ओके, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट म्हणजे जे डिझॉल्व्ह करतोय त्यात आणि व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट म्हणजे जो मीडिया वापरतो किंवा जे फायनल प्रिपरेशन तयार होतं ते काय आहे व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट. ओके, आणि ह्याच्यामुळे आपण पर्सेंटेज काढतोय बघा. काल जो आपण फॉर्म्युला बघितला होता कोणता पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. तो इथे अप्लाय होतोय बघा. हे काय आहे अमाउंट ऑफ टोटल अमाउंट ऑफ अल्कोहोल इन सोल्युशन डिवायडेड बाय टोटल अमाउंट ऑफ अल्कोहोलिक सोल्युशन. ओके, त्याचं मल्टिप्लिकेशन सॉरी डिवायडेशन करून किती आलं 0.5. ओके, आता आपण हे पर्सेंटेज मध्ये करतोय तर त्याला काय करायचंय त्याचे हॅलो
तर यामध्ये बघा पर्सेंटेज काढताना काय आहे त्याचे पर्सेंटेज सॉरी व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉल्वंट इंटू 100% ओके. तर इथे इंटू 100 करून कॅल्क्युलेशन किती आहे आलं आहे 50%. सो इट इज द फायनल स्ट्रेंथ ऑफ दॅट अल्कोहोल प्रेझेंट इन द मिक्सचर ऑफ 5000 ml. जे आपलं जे फायनल 5000 की जेव्हा मिक्स करतोय आपण 40%, 60% आणि 70% जे सोल्युशन आहे किती 3000 ml, 1000 ml आणि 1000 ml. तर ह्याचं मिक्सिंग करून काय होतंय जे फायनल सोल्युशन तयार होते ते 5000 ml सोल्युशन तयार होते. तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण असं म्हणजे हा फॉर्म्युला यूज करून असं आपण काढू शकतो. समजले का हे? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. कोणाला समजलं नाही? कोणाला समजलं नाही असं कोण आहे का? तर समजले कुणाला? समजलं. त्यांना समजले त्यांनी Yes, right hand ma'am. करा. Yes, ma'am. हा फॉर्म्युला सगळ्यांना समजलाय का ऍलिगेशनचा? Yes, ma'am. फार्मास्युटिकल कॅल्क्युलेशन जो चॅप्टर आहे त्यातील कुणाला अजून काही डाऊट्स आहेत का? हो का नाही? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. No, ma'am. Screen is visible? No, ma'am. No, ma'am.
Screen is visible? Yes, ma'am. Yes, ma'am. So the second topic of unit second is the powder. Define powder. Powder is a solid dosage form. Powder is define powder. Powder is one of the solid dosage form which सॉलिड डोसेस फॉर्म आहे समजलं. एवढीच आहे का पावडरची डेफिनेशन? contains mixture of finely divided drugs and chemicals. bulk solid dosage form consisting two or more medicament meant for internal use. रिपीट सांगा, मोठ्याने लाऊडली सांगा. Powder is a bulk solid dosage Powders form. are bulk solid Or more dosage form medicament consisting meant two or for more medicament meant for internal use. It is also internal and external use. Okay. बाकीचे शिंदे अनिकेत, रोल नंबर 57. Yes, ma'am. रोल नंबर 57. रोल Yes, नंबर ma'am. 57. Yes, ma'am. Define powder. शिंदे अनिकेत ऍबसेंट आहात का तुम्ही? जेवढा फास्ट माझ्याकडून नोट्स घेता तेवढा फास्ट तुम्ही अभ्यास करत नाही. अजून सेकंड युनिट आता स्टार्ट झाला आपला. फर्स्ट युनिट विसरून पण गेला. ठीक आहे. बघा पावडर चॅप्टर. त्यामध्ये सिलेबस बघा. Definition of powder, classification of powder, advantages and disadvantages of powders, then simple and compound powder. These are the classification of the powder. In that, official preparation, dusting powder, effervescent, then fluorescent and the hygroscopic powder, synthetic mixtures, and the geometric dilution. These are point we see in this chapter. Okay, powders. So first we see the, so from this chapter learning outcome to the student is the understanding definition, classification, advantages and disadvantages, prepare dusting powder, effervescent powder, synthetic mixture, and understand the geometric dilution. हे तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये पण आहे. ओके, पावडर प्रिपरेशन करायचं, इफर्वसंट पावडर कशी प्रिपेअर करायची, हे आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये पण हा सिलेबस आहे. प्रिपरेशन ऑफ पावडर्स, वेगवेगळ्या पावडर जे आपण बघणार आहोत त्याचं कसं प्रिपेअर करायचं किंवा त्याची ऑफिशियल मेथड काय आहे प्रिपरेशनची. ओके, ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस काय आहे ते पण ह्यामध्ये बघ.
Okay, first we see the introduction. So, definition of powder. It is a pharmaceutical powder. It's a mixture of finely divided drug or chemical in a dry form meant for the internal or the external use. Okay. So, हे एक पावडरची डेफिनेशन आहे बघा. जेव्हा तुम्हाला पावडरची डेफिनेशन विचारली जाईल तेव्हा तुम्ही काय लिहिणार? A pharmaceutical powder is a what? Unit or bulk dosage form? Bulk. Is the bulk solid dosage form, comma, mixture of finely divided drug or chemicals which contain one or more medicament. Okay. In the dry form, mean for the internal or external use. जे internally use करतात ते आपण बघितले. ओके, आणि त्यामध्ये आपण काय बघणार आहे? एक्सटर्नली यूज पावडर. ठीक आहे, डेफिनेशन समजली का? Yes, Yes, ma'am. ma'am. Is a pharmaceutical powder is a bulk solid dosage form, mixture of finely divided drug or chemicals which contain one or more medicament in dry form meant for the internal or external use. ज्यामध्ये एक किंवा जास्त मेडिसिन्स असतात आणि ते काय आहेत? ते कोणत्या फॉर्म मध्ये आहेत बघा? फाइनली डिवाइडेड म्हणजे त्याची पार्टिकलची साइज किती असते? 10,000 to 0.1 micron. 0.1 micron. आणि ते काय आहे? ड्राय फॉर्म मध्ये आहे. हे सॉलिड डोसेस फॉर्म आहे जे बल्क मध्ये, बल्क अमाउंट मध्ये येतात. जास्त अमाउंट मध्ये येतात व ते अप्लाय केले जातात. त्यामुळे ते काय आहे? बल्क सॉलिड डोसेस फॉर्मचा एक्झाम्पल आहे जे की इंटरनली आणि एक्सटर्नली पण केलं जातं. सो बघा, ह्यामध्ये पावडर्स आर प्रिपेअर्ड बाय द रस्टिंग द साइज ऑफ द पार्टिकल. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ कम्युनिशन्स. ओके, तर ह्यामध्ये बघा जे पावडर तयार करतो आपण, तर ह्याला प्रिपरेशन मध्ये काय केलं जातं? ते पार्टिकलची साइज काय केली जाते? कमी केली जाते. ओके, रस्टिंग द साइज ऑफ द reducing the size of the particle of that powder material. So with the help of the three method, जी पार्टिकल ची साइज कमी केली जाते, लहान केली जाते त्या पावडरची, तर त्याला तीन मेथड आहेत बघा. फ्रॅच्युरेटिंग, पल्वरायझेशन अँड द लेव्हिगेशन. ह्या तीन मेथड आहे त्या पार्टिकलची साइज कमी करण्याची. ओके, आता तुम्हाला जर एखादा ड्रग दिला आणि त्याची पावडर फॉर्म मध्ये करायचं असेल तर काय करायला लागणार? मला टॅबलेट दिले आणि त्याचं कन्व्हर्जन पावडर फॉर्म मध्ये करायचं आहे, तर तुम्ही काय करणार? फोडणार, बारीक करणार त्याला, बरोबर आहे? म्हणजे ते काय करणार? त्याची पार्टिकलची साइज कमी करणार. तर ह्या तीन मेथड आहेत बघा. ओके, फ्रॅच्युरेशन. फ्रॅच्युरेशन मध्ये काय केलं जातं? तुम्ही मॉर्टर आणि पेस्टल बघितलंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. पेस्टल. मॉर्टर पेस्टल कशासारखं असतंय? खलबत्ता माहितीये का?
ज्यामध्ये आपण Yes, जर, ma'am. घरचं जे मटेरियल आपण जे फूड तयार करण्याच्या वेळेस बारीक करण्यासाठी वापरतो ते त्या साईज मध्ये असतं, कशा टाइप मध्ये असतं. ओके, ज्यामध्ये बारीक करतो ते मॉर्टर आणि ज्याने बारीक करतो ते पेस्टल. ओके, मॉर्टर पेस्टल तुम्ही गुगल वरती सर्च करा. ओके, तुम्हाला इमेज बघायची असेल तर मॉर्टर अँड पेस्टल असं सर्च केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल काय असतं मॉर्टर अँड पेस्टल. त्यामध्ये काय केलं जातं, ट्रिच्युरेट म्हणजे त्यामध्ये आपली टॅबलेट असेल किंवा जे डोसेस फॉर्म जे आहेत, जे पावडर फॉर्म मध्ये करायचे त्यांना काय केलं जातं, त्यामध्ये मिक्स केलं जातं त्या मॉर्टर मध्ये आणि ते पेस्टलने कंटिन्युअस त्याला रबिंग केलं जातं किंवा ग्राइंडिंग केलं जातं, बारीक केलं जातं, मिक्स केलं जातं. ओके, या प्रोसेसला काय म्हणतात, ट्रॅच्युरेशन. ओके, ट्रॅच्युरेशन इज अ कंटिन्युअस रबिंग ऑफ द ग्राइंडिंग ऑफ द पावडर इन अ मॉर्टर विथ पेस्टल. मॉर्टर मध्ये ते पावडर काय करायचंय, मिक्स करायचे आणि पेस्टलने त्याला काय करायचंय, ग्राइंडिंग करायचंय. बारीक मध्ये हे करायचं, ट्रिच्युरेट करायचं आणि या प्रोसेसला काय म्हणतात, ट्रॅच्युरेशन. ओके, सेकंड पॉइंट काय आहे, ओके सेकंड पॉइंट काय आहे यामध्ये, पॉलरायझेशन और इंटरवेंशन. ओके, पॉलरायझेशन बाय द इंटरवेंशन method is used with the hard crystalline powder that do not crush or triturate easily. Okay, and this is a gummy type substance. म्हणजे काय असतं, चिकट चिकट जसं स्टिकी फॉर्म मध्ये असतं, गमी फॉर्म मध्ये असतं, जसा गम असतो ते लवकर त्या पावडर मध्ये मिक्स होत नाही किंवा ट्रॅच्युरेट होत नाही, क्रश होत नाही. ओके, तुमचा डिंक जो असतो ड्राय फॉर्म मधील डिंक जर असेल तर ते काय होतं, इझिली क्रश होत नाही, म्हणजे बारीक होत नाही किंवा ते ट्रॅच्युरेट होत नाही. तर ह्यामध्ये ही मेथड कशासाठी, असे जे हार्ड क्रिस्टलाइन सबस्टन्स असतात जे मिक्स होत नाही इझिली, मॉर्टर पेस्टल द्वारे हे मिक्स होत नाही, अशा गमी टाइप सबस्टन्स साठी ही मेथड यूज केली जाते. ओके, the first step is to use in the intervening the solvent such as the alcohol and acetone that will be dissolve the substance. ह्यामध्ये काय केलं जातं की जो सबस्टन्स इझिली क्रश होत नाही, ओके, किंवा ट्रॅच्युरेट होत नाही, तर ह्या सबस्टन्सला काय केलं जातं, पहिल्यांदा ते सॉलिड अल्कोहोल मध्ये किंवा ऍसिटोन मध्ये डिझॉल्व केले जातं. ते ब्रेक होत नाही तर त्यांना काय केलं जातं, डिझॉल्व केले जातं. Then dissolved powder is the mixed in the mortar or the spread on the ointment slab to enhance the evaporation of the solvent. Ointment slab कशी असते बघा, अशी एक प्लेट असते आपलं, जसं प्लेट असते किंवा रायटिंग पॅड असतं तशी एक प्लेट असते. ओके, त्यावर काय केलं जातं, जे ऑइंटमेंट असतं ते त्यावरती स्प्रेड केलं जातं. ओके, प्रिपेअर केलं जातं, त्या स्लॅब वरती ऑइंटमेंट प्रिपेअर केलं जातं, तर त्याला काय म्हणतात, ऑइंटमेंट स्लॅब. मग आता जे तुमची पावडर फॉर्म मध्ये जो हार्ड क्रिस्टलाइन जे पावडर आहे ते डिझॉल्व कशामध्ये केलेत, अल्कोहोल मध्ये. तर ते अल्कोहोल केल्यानंतर जे सोल्युशन तयार होते किंवा जे मिक्सचर तयार होते, ओके, तर ते काय करायचंय, त्या मॉर्टर वरून काढायचंय व त्या मॉर्टर मध्येच ती ड्राय करायचे किंवा
ऑइंटमेंट स्लॅब वरती ते स्प्रेड करायचं, पसरायचंय. हा, त्या पावडर मध्ये काय असणार आहे, पावडर आणि अल्कोहोल किंवा ऍसिटोन मध्ये ते डिझॉल्व्ह केलेलं असणार किंवा मिक्स केलेलं असणार. तर ते काय करायचंय, ऑइंटमेंट स्लॅब वरती स्प्रेड करायचंय. कशासाठी, तर ज्या सॉल्व्हंट मध्ये ते डिझॉल्व्ह केलेलं आहे तर ते सॉल्व्हंट इव्हॅपोरेट होण्यासाठी आणि त्याचा रेट ऑफ इव्हॅपोरेशन वाढवण्यासाठी, टू इन्हान्स द इव्हॅपोरेशन ऑफ सॉल्व्हंट. ओके, अल्कोहोलचं काय होतं, इव्हॅपोरेशन होतं आणि तुम्हाला काय मिळणार, ड्राय पावडर. ओके, समजलं का इथपर्यंतचा पार्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. या मेथड मध्ये काय आहे, जे हार्ड क्रिस्टलाइन पावडर आहे, जे काय ब्रेक करून किंवा ट्रॅच्युरेट करून, म्हणजे मॉर्टर पेस्टल मध्ये बारीक करून पण ते काय होत नाही, म्हणजे बारीकच होत नाही. ओके, त्याच पावडरच्या फॉर्म मध्ये पावडरचे जे पार्टिकलची साईज असते त्यामध्ये ते कन्वर्ट होत नाही. तर अशा जे हार्ड क्रिस्टलाइन पावडर आहे त्यांना काय करायचं, फर्स्टली पहिली स्टेप काय आहे, ते जे कंपाऊंड आहे ते सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करायचे. अशा सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करायचे की जे सनलाइटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावर ते काय होतं, इव्हॅपोरेट होतं. ओके, म्हणजे उडून जातं, नाहीशी होतं. अशा सॉल्व्हंट मध्ये अल्कोहोल, ऍसिटोन अशा सॉल्व्हंट मध्ये ते डिझॉल्व्ह करायचे. डिझॉल्व्ह केल्यानंतर काय होतं, जे मिक्सचर त्याचं तयार होत आहे ते मॉर्टर मध्ये ड्राय करायचं, स्प्रेड करायचं किंवा त्याचा इव्हॅपोरेशनचा रेट वाढवण्यासाठी, म्हणजे लवकर फास्ट ते सॉल्व्हंट इव्हॅपोरेट होण्यासाठी काय करायचं, ऑइंटमेंट स्लॅब वरती त्याला स्प्रेड करायचे. कसे, सिम्पली स्ट्रेट, म्हणजे स्ट्रेट अशी एक प्लेट असते. ओके, त्याच्यावर ऑइंटमेंट करतो, अशा ऑइंटमेंट स्लॅब वरती ते स्प्रेड करायचं. ओके, देन द सॉल्व्हंट इज इव्हॅपोरेटेड अँड द पावडर विल बी द recrystallize out of the solution as a faint powder. त्यामुळे काय होतं की ते सॉल्व्हंट आहे ते इव्हॅपोरेट होतं, निघून जातं सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर, किंवा इझिली आपल्या रूम टेम्परेचरला ते काय होतं, इव्हॅपोरेट होऊन जातं आणि खाली काय राहतं, तुमचं जे तुम्हाला जी पावडर पाहिजे होती तर ते फाईन पावडर मध्ये मिळून जात. ओके, जे हार्ड क्रिस्टलाइन पावडर असते जे इझिली बारीक होत नाही तर त्याला ही मेथड अशी प्रिपेअर करायची आहे, फाईन पावडर. ओके, त्यानंतर तिसरी मेथड आहे बघा, लेव्हिगेशन. ओके, लेव्हिगेशन रिड्यूस द पार्टिकल साइज बाय द ट्रॅच्युरेटिंग it in a mortar and pestle. Take with a small amount of levigating liquid or oil in which the solid is not soluble. Okay, हे लेव्हिगेशन मेथड आहे. त्या मेथड मध्ये काय केलं जाते, पार्टिकलची साइज रिड्यूस केली जाते ट्रॅच्युरेटिंग प्रोसेसने मॉर्टर पेस्टल मध्ये. फक्त ह्यामध्ये ऍडिशनल कोणता पॉइंट आहे की लेव्हिगेटिंग लिक्विड ह्यामध्ये ऍड केलं जातं स्मॉल अमाऊंट मध्ये ऑइल. ओके, हे काय आहे, त्यामध्ये सॉलिड सोल्युबल नाही, जो काही पावडर ड्रग आहे तो सोल्युबल नाही. लेव्हिगेशन मध्ये काय आहे, लेव्हिगेशनची प्रोसेस काय आहे, पार्टिकलची साईज रिड्यूसच करते बाय ट्रॅच्युरेटिंग. ओके, ते ट्रॅच्युरेटिंग कशात करतोय, मॉर्टर पेस्टल मध्येच करतोय. फक्त त्यामध्ये ऍडिशनल कोणता पॉइंट आहे, लेव्हिगेटिंग लिक्विड, त्यामध्ये लेव्हिगेटिंग लिक्विड म्हणजे ऑइल त्यामध्ये ऍडिशनल आपण ऍड करतो. ह्यामध्ये बघा नेक्स्ट पॉइंट, advantages of powder.
तर ऍडव्हान्टेजेस पावडरचे काय आहेत कोणी सांगू शकेल का? Most versatile and convenient to अजून Less incapability as compared to liquid dosage form. Easy to administration. Good chemical stability. Most versatile and convenient to prescribe. ओके यामध्ये बघा ऍडव्हान्टेजेस ऑफ पावडर. ऍडव्हान्टेजेस ऑफ पावडर मध्ये फर्स्ट ऍडव्हान्टेजेस आहे बघा पावडर इज मोर स्टेबल दॅन द लिक्विड डोसेस फॉर्म. Why powder is more stable than liquid dosage form? आपण जेव्हा डोसेस फॉर्मचा चॅप्टर बघितला त्यावेळेस तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की सॉलिड डोसेस फॉर्म मोर स्टेबल का आहे लिक्विड डोसेस फॉर्म पेक्षा? काय रिझन आहे? कारण लिक्विड डोसेस फॉर्म मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ लवकर होते. ओके गुड. ठीक आहे त्यामुळे पावडर जो पावडर डोसेस फॉर्म आहे म्हणजे पावडर डोसेस फॉर्म काय आहे सॉलिड डोसेस फॉर्म आहे तर तो लिक्विड डोसेस फॉर्म पेक्षा मोर स्टेबल आहे. ओके. The chance of the incompatibility is less as compared to the liquid doses form. Okay. त्यामध्ये सॉलिड सॉलिड इंटरॅक्शनचे जे चान्सेस आहेत ते लिक्विड डोसेस फॉर्म पेक्षा कमी आहे. Okay. Then onset of action of powder drug is a rapid as compared to the other solid dosage form. जे पावडर ड्रग जे आहे जे ड्रग पावडर फॉर्म मध्ये यूज केले जातात त्यांची ऍक्शन ऑनसेट ऑफ ऍक्शन ही जास्त फास्ट असते. ओके. कारण ते लोकल एरियावरती किंवा जर ते इंटरनली यूज जर केले किंवा एक्सटर्नल जर यूज केले तर आता इंटरनल यूज मध्ये काय होणार आहे तर ते पावडर फॉर्म मध्ये असल्यामुळे ते इझिली किंवा रॅपिडली त्याचा रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन फास्ट असणार आहे ऍज कम्पेअर टू द अदर सॉलिड डोसेस फॉर्म म्हणजे टॅबलेट कॅप्सूल. ओके. तर टॅबलेट वरती कॅप्सूल वरती त्याचं जे आउटर लेअर काय आहे जे मास्क आपण त्या टॅबलेटला आणि कॅप्सूलला घातलेला आहे जेणेकरून त्याची जी बिटर टेस्ट किंवा अनप्लेझंट जो ओडर आहे तो मास्क होण्यासाठी जे आउटर लेअर आपण त्याला घातलेलं आहे ते डिझॉल्व्ह होऊन ज्यातील ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट जोपर्यंत स्टमक मध्ये रिलीज होतो तोपर्यंत काय होतंय त्याला टाइम लागतो. ठीक आहे. तर पावडरचं कसं आहे डायरेक्ट ते स्टमक मध्ये जाऊन त्याचा रेट ऑफ म्हणजे पावडर फॉर्म मध्ये असल्यामुळे त्याची पार्टिकलची साईज स्मॉल असल्यामुळे काय होतं ते इझिली ऍब्सॉर्ब होतं ब्लड मध्ये किंवा स्टमक मध्ये. ओके. आणि जर एक्सटर्नली जर यूज पावडर असेल तर काय होतंय डायरेक्ट ते ह्याच्यावर अप्लाय होते. जो तुमचा एरिया आहे ट्रीटमेंटचा किंवा जे मसल्स किंवा जे आपले ऑर्गन आहे ज्यावरती आपण डायरेक्टली एक्सटर्नली त्याला पावडर अप्लाय करून त्याचं काय जे ऍक्शन आहे पावडरची ती रॅपिड होते. ओके. सो ह्यामध्ये बघा द ऑनसेट ऑफ ऍक्शन ऑफ पावडर ड्रग इज अ रॅपिडली ऍज कम्पेअर्ड टू द अदर सॉलिड डोसेस फॉर्म the tablet capsule due to the smaller particle size of powder it get dissolved easily in the body fluid. त्याची पार्टिकल साइज कमी असल्यामुळे ते इझिली डिझॉल्व्ह होतं बॉडी फ्लुइड मध्ये म्हणजे स्टमक मध्ये. ओके. सो लार्जर क्वांटिटी ऑफ पावडर ड्रग कॅन बी ऍडमिनिस्टर्ड टू द patient orally by the dissolving or the mixing the powder in the suitable liquid. ओके. तर यामध्ये पावडर आहे ते काय बल्क डोसेस फॉर्म आहे म्हणजे त्याचा क्वांटिटी कशी आहे जास्त आहे लार्ज क्वांटिटी मध्ये आहे आणि ते ऍडमिनिस्टर कसं करू शकतो ओरली बाय डिझॉल्विंग ऑर द मिक्सिंग द पावडर विथ द सुटेबल लिक्विड. ओके. तर
जे काही लिक्विड सुटेबल म्हणजे मोस्टली आपण वॉटर बरोबरच आपले टॅबलेट किंवा ड्रग घेत असतो, तर त्यामध्ये मिक्स करून किंवा डिझॉल्व करून वॉटर मध्ये ते पेशंट इझिली घेऊ शकतो. स्मॉल चिल्ड्रन और एल्डरली पेशंट can easily take the powder drug such as or dispense in the water or any other liquid. आता जसं टॅबलेट जसं डिसएडव्हान्टेजेस आहे तिथे चिल्ड्रनला, स्मॉल चिल्ड्रनला आणि जे ओल्डर पेशंट आहेत, ठीक आहे, वृद्ध जे पेशंट आहेत त्यांना काय होतं की ऍडमिनिस्टर करण्यासाठी प्रॉब्लेम येते किंवा ते कपेबल नसते ऍडमिनिस्टर करण्यासाठी टॅबलेट. ओके, तर अशा जे स्मॉल चिल्ड्रन आहेत किंवा ओल्डर पेशंट आहेत त्यांना पावडर इझिली ते ऍडमिनिस्टर करू शकतात. ते पावडर कशामध्ये घेऊ शकतात? वॉटर मध्ये डिस्पेन्स करून किंवा डिझॉल्व करून किंवा अजून दुसऱ्या लिक्विड मध्ये. ओके, मिल्क बरोबर काय ड्रग्स दिले जात असतील किंवा अजून कोणते जे लिक्विड आहेत ते देऊ शकतात. तर हे एक त्याचा ऍडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट ऍडव्हान्टेजेस काय आहे? पावडर्स आर मोर इकॉनॉमिकली ऍज कम्पेअर्ड विथ द अदर डोसेस फॉर्म बिकॉज नॉट रिक्वायर्ड एनी स्पेशल मशिनरी और द टेक्निक. जसं टॅबलेट प्रिपेअर करण्यासाठी टॅबलेट पंचिंग मशीन लागते, जसं कॅप्सूल तयार करण्यासाठी काय आहे? हार्ड जिलेटिंग कॅप्सूल आणि सॉफ्ट जिलेटिंग कॅप्सूल साठी जे आपण टेक्निक त्याचे जे मशिनरी बघितल्या, स्पेशल मशीन असते त्याला प्रिपेअर करण्यासाठी. सॉलिड डोसेस फॉर्म मध्ये आपण बघितले बघा, हार्ड जिलेटिन किंवा सॉफ्ट जिलेटिनचे कॅप्सूल प्रिपरेशनची जी प्रोसिजर आहे त्याला काय आहे? स्पेशल त्याच्या मशीन आहेत. ओके, आणि टॅबलेट प्रिपेअर करण्यासाठी काय आहे? टॅबलेट पंचिंग मशीन आहे. किंवा अदर जे लिक्विड डोसेस फॉर्म आपण तयार करतो तर तसं वेगवेगळ्या डोसेस फॉर्म प्रिपेअर करण्यासाठी जे स्पेशल मशीन किंवा जे टेक्निक लागते तसं पावडर प्रिपेअर करण्यासाठी अशा काही स्पेशल मशिनरीची रिक्वायरमेंट नाही. ते इझिली इकॉनॉमिकली त्याचं प्रिपरेशन होतं. तर हा एक ऍडव्हान्टेजेस आहे. त्याला स्पेशल मशिनरी लागत नसल्यामुळे तरी काय होते? लेस कॉस्ट मध्ये ते प्रिपरेशन होतं. प्रिपरेशनची कॉस्ट असते काय ती लेस असते. सो द पावडर्स आर मोर इझी टू कॅरी दॅन द लिक्विड डोसेस फॉर्म. पावडर डोसेस फॉर्म काय आहे? सॉलिड डोसेस फॉर्म आहे आणि सॉलिड डोसेस फॉर्म हे काय असतात? नेहमीच इझी टू कॅरी दॅन द लिक्विड डोसेस फॉर्म. लिक्विड डोसेस फॉर्मचे काय असतात? कंटेनर मोस्टली लिक्विड डोसेस फॉर्मचे कंटेनर काय असतात? ग्लास फॉर्म मध्ये असतात. सो त्याचं ब्रेकेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो पावडर आर मोर इझिली टू कॅरी दॅन द लिक्विड डोसेस फॉर्म. ओके, अंडरस्टँड? Yes, ma'am. Yes, ma'am. So disadvantages of powder. तर यामध्ये बघा पहिलं डिसएडव्हान्टेजेस, ड्रग्स हॅव्हिंग बिटर, nauseous and unpleasant taste cannot be dispensed in the powder form. जे ड्रगची टेस्ट बिटर असते किंवा त्याचा अनप्लेझंट टेस्ट असते, ओडर असतो, तर असे ड्रग पावडर फॉर्म मध्ये डिस्पेन्स करत नाहीत. ओके, का डिस्पेन्स करत नाही? कारण पावडर फॉर्म मध्ये त्याला कोणत्याही प्रकारचं मास्क त्यामध्ये अप्लाय केलं जात नाही. ते जसं आपण टॅबलेटला किंवा कॅप्सूलला काय करतोय? त्याची जी टेस्ट आहे किंवा त्याचा ओडर आहे तर मास्क केला जातो बाय ऍडिंग द स्वीटनिंग एजंट, कलरिंग एजंट, देन फ्लेवरिंग एजंट. ओके, तर पावडर फॉर्म मध्ये काय आहे की असे जे ड्रग्ज आहेत त्याचा ओडर येतोय किंवा अनप्लेझंट टेस्ट येते, तर असे जे अनप्लेझंट टेस्ट किंवा ओडर आहे
तर त्याला मास्क करण्यासाठी कोणतंही एजंट आपण यूज करतो. ओके. नेक्स्ट. मॅडम टाइम झाला. नेक्स्ट डिसएडवांटेजेस आहे बघा. Deliquescent and the hygroscopic drugs cannot be dispensed in the powder form. म्हणजे काय? हायग्रोस्कोपिक नेचरचे ड्रग असतात. हायग्रोस्कोपिक नेचर म्हणजे काय असतं? मॉइश्चर ऍब्सॉर्ब करून घेतात. आणि डेलिक्विसेंट म्हणजे ते ओपन फॉर्म मध्ये आल्यावर काय होतं की त्याचं लिक्विड म्हणजे सॉलिड फॉर्म असतं ते एअरच्या हे कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावर काय होतं की त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. तर असे जे नेचरचे ड्रग आहेत तर ते काय होतं तर एअर मध्ये आल्यावर किंवा लाईट ऍटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावर त्याचं लिक्विड डोसेस फॉर्म होतात. ओके. ते ऍटमॉस्फिअर मधील वॉटर ऍब्सॉर्ब करतात आणि त्याचं सॉलिडचं लिक्विड डोसेस फॉर्म मध्ये किंवा सेमी सॉलिड डोसेस फॉर्म मध्ये त्याचं कन्व्हर्जन होऊ लागतं. तर अशा ड्रगचं पावडर फॉर्म मध्ये त्याचं डिस्पेन्स करत नाही किंवा त्यामध्ये प्रिपेअर करत नाही पावडर डोसेस फॉर्म. सो ड्रग्स विच गेट affected by the atmospheric conditions are not suitable for the dispensing in the powder form. जे atmosphereच्या कंडिशन मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर atmosphereच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर ज्या ड्रगवर अफेक्ट होतोय ओके त्याच्या नेचर वरती किंवा त्याच्या फिजिओलॉजिकल ऍक्शन वरती तर असे ड्रग्स पावडर फॉर्म मध्ये डिस्पेन्स करण्यासाठी सुटेबल नसतात. हे एक त्याचा पावडरचा disadvantages आहे. And the dispensing of the powder is a time consuming. Okay, dispensing of powder म्हणजे पावडरचं डिस्पेन्सिंग करण्याला काय लागते? टाइम लागतो. Okay. So it is a time consuming. These are the disadvantages of powders. तुम्हाला पावडरची डेफिनेशन समजली का? Yes, ma'am. Yes, ma'am. ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस हे आपण ऑलरेडी डोसेस फॉर्म चॅप्टर मध्ये बघितलेले आहेत. ओके. तुम्ही सॉलिड डोसेस फॉर्म जेव्हा तुम्हाला पावडरचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस तुम्हाला विचारले जातील एक्झाम मध्ये तेव्हा तुम्ही हे डोसेस फॉर्म मधील पावडरचे जे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेज दिलेले आहे त्यामध्ये हे ऍड करू शकता. हे डिसएडव्हान्टेजेस आणि ऍडव्हान्टेजेस. आणि त्याचा आपण अजून काय बघितलं? मेथड ऑफ रिड्युसिंग द साइज ऑफ पार्टिकल ज्या मेथड आहेत त्या बघितल्या. 3 मेथड आहेत बघा. इंट्रोडक्शन, ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण क्लासिफिकेशन ऑफ पावडर बघणार आहोत. ठीक आहे. ह्या पॉइंट मध्ये कोणाचे डाउट्स आहेत का? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. No, ma'am.
ज्यांचे असाइनमेंट सबमिट करायचे राहिले त्यांनी असाइनमेंट सबमिट करा. ठीक आहे, नोट्स लिहिताय ना? येस मॅम. फर्स्टच्या नोट्स झालेत का कंप्लीट? Yes, ma'am. येस मॅम. सगळ्यांच्या झालेत? Yes, ma'am. ओके, आज तुम्हाला सेकंड युनिट मधील फर्स्ट पॉइंट म्हणजे फार्मास्युटिकल कॅल्क्युलेशनच्या नोट्स मिळतील. ओके, डिटेल मध्ये आहेत त्या नोट्स आणि तुम्ही एक्झामला डिटेल मध्ये लिहायचे. आता एक्झाम्पल तुम्हाला 1-2 दिले असतील तर ते वेगवेगळ्या फॉर्मचे असतील. ओके, एकदा पर्सेंटेजचं ml मध्ये कन्वर्जन करायचं आहे, त्याचं एक एक्झाम्पल असेल आणि ml चं पर्सेंटेज फॉर्म मध्ये कन्वर्जन करायचं त्याचं दुसरं एक्झाम्पल असेल. ओके, तर तुम्हाला एक्झाम मध्ये प्रॉब्लेम पण विचारू जाऊ शकतात. तुमची जी फायनलची एक्झाम असेल तर त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम विचारू जाऊ शकतात. तर त्यामुळे तुम्ही काय करा, एक एक एक्झाम्पल ओके त्याचं प्रॅक्टिस करा. मेन म्हणजे त्याची मेथड कशी आहे कॅल्क्युलेशनची हे समजून घ्या. त्याचे फॉर्म्युले बघा, पाठ करा फॉर्म्युले, त्याचे युनिट बघा. हा चॅप्टर कन्फ्युजिबल आहे फार्मास्युटिकल कॅल्क्युलेशनचा. त्याची प्रॅक्टिस करा. मी आज तुम्हाला नोट सेंड करते. ओके, कोण आहे का? समजतंय तुम्हाला सगळं? येस मॅम. येस मॅम. ठीक आहे, तर प्रेझेंट द्या. रोल नंबर 1. प्रेझेंट मॅम. 2. प्रेझेंट मॅम. 3. प्रेझेंट मॅम. 4. Present, ma'am. 5. Present, ma'am. 6. Present, ma'am. 7. प्रेझेंट मॅम. 8. प्रेझेंट मॅम. 9. प्रेझेंट मॅम. 10. Present, ma'am. 11. Present, ma'am. 12. प्रेझेंट मॅम. 13. Roll number 13. 14. Ma'am. Roll number 14. 15. Present. Roll number 15. Present, ma'am. 16. Present, ma'am. 17. 18. Present, ma'am. 19. Present, ma'am. 20. 20. Roll number 20 absent. 21. Present. 22. Present. 23. 23. 23 absent. 24. 24. Absent. 25. Present. 26. 27. Present. Present, ma'am. 28. Present, ma'am. 29. Present. 30. Present, ma'am. 31. 31. Absent. 32. Present, teacher. 33. Present, ma'am. 34. Present, ma'am. 35. Present, ma'am. 36. Present, ma'am. 37. Present, ma'am.
38. 38. Roll number 38. Absent 39. Present, ma'am. 40. Present, ma'am. 41. 41. 41 absent. 42. Present, ma'am. 43. Present, ma'am. 44. Present, ma'am. 45. Present, ma'am. 46. Present, ma'am. 47. Present, ma'am. 48. Present. 49. Present, ma'am. 50. Present, ma'am. 51. 51. Roll number 51. 52. Roll number 52. Present, ma'am. Okay, 53. Present, ma'am. 54. Present, ma'am. 55. Present, ma'am. 56. 56. Roll number 56. 57. Present, ma'am. 58. Present, ma'am. 59. Present, ma'am. 60. Present, ma'am. 61. 62. Roll number 62. Absent 63. Present, ma'am. 64. Present, ma'am. 65. Present, ma'am. 66. Present, ma'am. 67. Present, ma'am. 68. Present. 69. 69. 68 प्रेझेंट आहात का? 68. 68 प्रेझेंट आहात का तुम्ही? ओके. 69. 69 absent. Hello, ma'am. 41 present. ओके, हाँ बोला. 38 present. टीचर 41 प्रेझेंट आहे त्याचा माईक ओपन होईना. मॅडम 20 प्रेझेंट आहे. 20 कोण आहे? आवाज येत नाहीये मॅडम तिचा. 20 का? ओके. हो. ठीक आहे, यामध्ये- मॅडम 41. हा 41. 38. अजून कोण आहे? ओका absent नंबर बघा. 17, 23, 24, 31, 51, 56, 62 and 69. ह्याच्यामधील कोण प्रेझेंट आहात का?